आपण पाहता यशवंत नगरी न्यूज। आज 9 जून 2020 सकाळी 10च्या पाहूया महत्त्वाच्या 10 बातम्या। पहिली बातमी आहे सातारा नगर परिषदेतून। सातारा नगर परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन धुमाळ यांना काल 2,30,000 रुपयाचं रोकड घेताना एसीबी म्हणजेच अँटी करप्शन ब्युरोने अटक केली होती। यानंतर रात्री उशिरा 4 जणांना एसीबीने ताब्यात घेतलेलं आहे। या सर्व 4 जणांना आज सातारा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सातारा नगर परिषदेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले जात आहेत असा आरोप नागरिकांनी केला होता। याच पार्श्वभूमीवर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन धुमाळ यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सातारा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात आग लावण्याचं काम हे सध्या सुरूच आहे। सातारा शहर व परिसरात गेल्या 3 दिवसापासून विविध ठिकाणी आगीनं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काल रात्री देखील मंगळवारपेठ परिसरामध्ये सातारा शहरात मोठ्या प्रमाणात आग लागली आणि टाकाऊ वस्तू ज्या ठिकाणी टाकल्या जातात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे आणि या ठिकाणी शहरी भाग असल्यामुळे या ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात आली। यावेळी नागरिकांनी देखील ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 449 इतके कोरोना रुग्ण झालेले आहेत। काल रात्री उशिरा 18 जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाने नुकतीच माहिती दिलेली आहे। यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या झालेली आहे 449। आणि दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे काल दिवसभरात 182 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत। याचबरोबर तिसरी त्यातच कोरोना संदर्भाची माहिती म्हणजे सध्या कराड तालुक्यानं 152 पेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत। म्हणजेच हॉटस्पॉट असलेला कराड तालुका हा कोरोना मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करतोय। अलमट्टी धरणाबाबत कर्नाटक शासनाशी लवकरच चर्चा करू आणि योग्य निर्णय काढू असं आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेलं आहे। नक्की जयंत पाटील यावेळी काय म्हणाले पाहूयात। कसं आहे माहिती आहे का, हा हे जो 2 महिन्याचा कालावधी आहे ना तो दुर्दैवाने बरोबर मार्च महिन्याच्या शेवटचे 10 दिवस पण याच्यात आले। त्यामुळे सरकारच्या तिजोरीत जो मॅक्सिमम रेव्हेन्यू मार्च महिन्यात यायला पाहिजे तो आला नाही। एप्रिल महिन्यात कमीच असतो, मे महिन्यात येतो, मे महिन्यातही कमी ह्यावेळी झाला आणि जून महिन्यातही फारशी परिस्थिती काही बरी राहणार नाही। त्यामुळं जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात सगळं सुरळीत व्हायला लागेल। माझी सगळ्यांना विनंती आहे की परिस्थिती जगाच्या पाठीवर अत्यंत असाधारण आहे। त्यामुळं वेगवेगळ्या घटकांनी आपल्या सर्व्हायवलसाठी जे प्रयत्न केले ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत। आणखीन सर्व्हायवलसाठी सरकार जे लक्षात येईल, निदर्शनाला येईल तेवढा सपोर्ट करायचा प्रयत्न करणार आहे। पण सरकार म्हणजे काय, सरकार जनतेकडून गोळा केलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सध्या वार वाहू लागले आणि 4 जागा या काँग्रेसच्या कोट्यामध्ये आहेत। या 4 जागांमध्ये कराड आणि सातारा परिसरामध्ये 1 जागा मिळणार एवढं मात्र निश्चित आहे। यामुळं या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर होती आहे। मात्र या जागेमध्ये 2 जणांचं नाव समोर येत आहे, ते म्हणजे शिवराज मोरे म्हणजे सध्या जे काँग्रेसचे योगचे प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांचं नाव, याचबरोबर दुसरे म्हणजे विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील। या दोघांची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागलेली आहे। गेल्या वेळी विधान परिषदेमध्ये आमदार आनंदराव पाटील यांना संधी दिली होती। यावेळी ही संधी काँग्रेसच्या कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज 9 जून म्हणजेच पावसाळा अगदी काही दिवसांवरून ठेपलाय। मात्र कोयना धरण व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झालेलं आहे। सध्या कोयना धरणामध्ये 32.11 TMC इतका पाणीसाठा आहे। मात्र गेल्या वर्षीचा जर अनुभव पाहिला तर 400 TMC पाणी कोयना धरणातून सोडलं गेलं। म्हणजेच कोयना धरणाचं व्यवस्थापन हे अत्यंत चोख आणि चांगलं असणं खूप गरजेचं आहे। या संदर्भातच कोयना धरण व्यवस्थापन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेतली आणि या संदर्भाचा सर्व जो प्लॅन आहे म्हणजेच जो कोयना धरण आणि कोयना नदी आणि कृष्णा नदीच्या नदीपात्रातील जी गावं आहेत म्हणजे 238 गावं, या गावांना पुरापासून कसं
धोका कमी होईल या संदर्भात नियोजन करण्यात आलं। यामुळं कोयना धरण व्यवस्थापनाकडच्या आगामी निर्णयाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे।